तर मित्रांनो आज सकाळी मम्मीला जायचं होतं शेगावला, तर सगळ्यात आधी मम्मीला मी सोडून आलो। आता ही फाट्यावरती गाड्या थांबलेल्या होत्या, त्यांना म्हटलं होतं इकडे आपण ती आली नाही, पण पावसानं ओलं केलं। आता सगळ्यात जास्त ओलं मी झालेलो आहे, पण गाडीवर होतो म्हणून थोडं कमी ओलं झालो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सकाळपासून पाऊस चालू आहे, आभाळ तुम्ही बघ। आणि इथं ना इथं माझ्या गाडी सटकायला आली थी, पण थोडी वाचली जरा आणि ओलच झालेले सगळे बघू शकता तुम्ही। मी आत्ता नेमकं जस्ट मम्मीला सोडून आलो, बघू शकता पावसामुळे लोकलच गाडी आणतो। तर अशा प्रकारचा विषय झाला। तर पाऊस म्हणजे काल तर नव्हता, पण आज तो आला शेवटी। आभाळ वगैरे आलेले असं वाटतंय आज दिवसभर पाऊस हा चालूच राहील। पण आपल्याला काही टेन्शन नाही, काही विषय नाही। आपण मस्त शेतात जायचं, पाकड्या वगैरे बाहेर बांधायच्या आणि झोपून राहायचं। तिथं बास टाकलेले आपण आतून वगैरे सगळे नेलेले आहे, मस्त बकऱ्या बांधून मस्त झोप घ्यायची, विषय झोपेचा आहे। तर अशा प्रकारे आपला विषय आहे। तर आता थोडं थांबून जायचं आहे शेतात। आता आधी आम्हाला आता हे पाऊस जर थांबला तर थोडं थांबून जाऊ, पण पावसामध्ये जावं लागेल आणि गाडी शेतात पण जात नाही, मागच गाडी लावावी लागते तिकडे। मग आता म्हणतात ना, इंतजार है इस पानी रोकने का, मौसम है बड़ा कातिल, हो जाए ना कहीं आवारा दिल। तर मित्रांनो शहरातल्या लोकांना हा आनंद घेता येत नाही, पावसात भिजणं ते। तर एकदा तुम्ही आमच्या शेतात या आमच्या सोबत आणि पावसात भिजा, फळाच्या वावरात, मक्काच्या वावरात, मजा येईल बघा। वाट बघतोय पाऊस थांबायची। काय आता शेवटी हा ड्रेस बदलावा लागेल मला, आता दुसरे कपडे घालतो। गन पण चांगलं वाटतं, नाही बरं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय। चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। टाटा बाय बाय।